शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात मोठी वाढ. कांदा भावात पुन्हा सुधारणा होणार आहे. किती होणार आहे, कधी होणार आहे, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची घडामोड आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नसाल तर माझ्या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं लाईक कमेंट करण्यासाठी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वदा पोहोचत करू शकता. महत्त्वाची अपडेट आहे. कांद्याला मोठी झळाळी. आठवड्याभरात दरात 40% वाढ. शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमचा काय महत्त्वाची अपडेट आहे? सध्या साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने खळबळ उडाली आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर महत्त्वाची अपडेट म्हणजे एकंदरीतच या ठिकाणी दरात वाढ झाल्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांनी एका ठिकाणी साखरेच्या दरानंतर कांदे दरात देखील वाढ झालेली आहे, कारण त्यांच्या पदरात 4 पैसे आधीच पडले आहेत. मात्र या वाढलेल्या दरात किती शेतकऱ्यांचा फायदा होतो हे खरा चिंतनाचा विषय आहे. सारण सध्या अनेक शेतकऱ्यांना कांदा नाही. शेतकऱ्यांनी कांदा विकलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवला आहे त्या कांद्याचा फायदा मिळणार आहे. दरम्यान एका आठवड्यात कांद्याच्या दरात 40% वाढ झाली आहे. 40 ते 60 रुपयाची किलोवर कांदा या ठिकाणी पोहोचला आहे. सणासुदीच्या दिवसापूर्वीच साखरेच्या वाढत्या दरामुळे लोक चिंतेत होते. आता कांद्याचे भावही वाढू लागले आहेत. गेल्या काही दिवसात देशात अनेक भागामध्ये या ठिकाणी दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या कांद्याच्या सरासरी किरकोळ भाव 40.72 रुपये प्रति किलो पोहोचला आहे. मात्र दिल्लीत, NCR, मुंबई आणि कोलकाता यासारख्या प्रमुख महानगरामध्ये कांदा 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार भुवनेश्वरमध्ये कांद्याचे भाव 25 ते 30 रुपये प्रति किलोवर आहे. 50 ते 60 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. किरकोळ विक्रेत्यांच्या मते अवघ्या 2 दिवसात भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. कांद्याच्या दरातील अचानक वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. धन्यवाद. लक्ष्मी.